श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील दीपावली उत्सव या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. परमपूज्य गुरुदेव मार्गदर्शन करीत आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिवाळी ही दरवर्षी 3 किंवा 4 दिवस येते. जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे हा उत्सव साजरा केला जातो. सामान्य माणसाने उत्सव हे साजरे केलेच पाहिजेत आणि आपला आनंद वाढविला पाहिजे. त्यामुळे मनुष्य हा चिंतेपासून दूर जातो. माणसाने नेहमी दुःखाच्या मर्यादा कमी कराव्यात व आनंदाच्या वाढवाव्यात, म्हणजे तो सुखी समाधानी होतो. विक्रम संवताप्रमाणे दिवाळी म्हणजे अमावस्या हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो व पाडवा बलिप्रतिपदा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस. आपण लोक पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची पूजा करणारे लोक आहोत. दिवाळीच्या वातावरणात या सर्व गोष्टींना म्हणजेच निसर्ग, आरोग्य याचेही अनन्यसाधारण असे महत्त्व लक्षात घेतले जाते. या दिवशी घराभोवती दिवे लावून प्रकाश उजळलेला जातो. फटाके उडवून अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजेच तेजाची पूजा होते. घरासमोर शेणाचा सडा टाकून रांगोळ्या घातल्या जातात. पृथ्वीच्या पृष्ठावर अशा प्रकारे सजावट करून तिचेही पूजन केले जाते. घराला विविध प्रकारचे तोरणे व फुलांनी सुशोभित करून व रंगरंगोटी करून एक प्रकारे वास्तुपूजाही केली जाते. या काळामध्ये गोवत्स द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा व भाऊबीज हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. गोवत्स द्वादशी या दिवशी गोमातेची वत्सासहित पूजा केली जाते. तिला हार घालून गोड पदार्थ खायला घालून औक्षण केले जाते. गाय ही सात्विक असून मानवास अतिशय हितकारक व कल्याणकारी आहे. तिचे दूध, तूप, दही व गोमूत्र हे आरोग्यदृष्ट्या हितकारक आहे. गायीला रोज गोग्रास घातला तर घराण्याचे दोष लवकर नाहीसे होतात, असं गायीचं महत्त्व आहे. त्यानंतर गुरुद्वादशी या दिवशी दत्तात्रेय अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी गुप्त झाले. गुरुपूजन, गुरुचिंतन, गुरुस्मरण, गुरुदर्शन व गुरुसेवा अशा अनेक मार्गांनी गुरूंच्या विषयी असलेला आपला भाव व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. त्यानंतर धनत्रयोदशी यमदीप पूजन या दिवशी संध्याकाळी कणकेमध्ये हळद घालून त्याचा दिवा बनवून त्यात तिळाचे तेल घालून घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो. यावेळी घराण्यातील अपमृत्यू टाळावेत म्हणून यमदेवाकडे प्रार्थना केली जाते. एरवी आपण दिवा हा दक्षिणेकडे तोंड करून ठेवणे हे निषिद्ध मानतो, पण या दिवशी खास यमासाठी हा दिवा दक्षिणेकडेच तोंड करून ठेवला जातो. धनपूजन घरामध्ये जे जुने असे सुवर्ण अलंकार असतील किंवा परंपरागत धन असेल याची त्या दिवशी पूजा करतात. धणे व गूळ याचा नैवेद्य दाखविला जातो. इंद्र, लक्ष्मी व कुबेर यांचेही पूजन केले जाते. त्यानंतर नरक चतुर्दशी येते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून पहाटे उठून अभ्यंग स्नानाने या दिवसाची सुरुवात होते. अभ्यंग स्नानामध्ये उटणे वापरले जाते. त्यामध्ये नागरमोथा, आवळाकाठी, बावची या
आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग करून उटणं म्हणून ते अंगाला लावून नंतर स्नान करावे. तसेच चिकण मातीसुद्धा वस्त्रगाळ करून हलक्या हाताने चोळून मग आंघोळ करावी. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि मृदू मुलायम राहते. यानंतर लक्ष्मीपूजन येते. अमावस्या भगवान विष्णूंनी बलीच्या कारागृहातून लक्ष्मी व इतर दिवांची सुटका केली. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन करून आनंद व्यक्त केला जातो. या दिवशी सोने विकत आणून त्याची पूजा करावी. लक्ष्मीची स्थापना करून तिला लाह्या बत्तासे यांचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मीबरोबर अलक्ष्मीची पूजा करून तिला जायला सांगितले जाते. कोपऱ्यात केरसुणी ठेवून तिला दाखवली जाते. एरवी अमावस्या ही तिथी शुभ कार्याला चांगली मानली जात नाही, परंतु दिवाळीची अमावस्या ही शुभ मानली जाते. लक्ष्मीपूजनानंतर फटाके उडवले जातात. फटाक्याच्या धुराने वातावरणातील अनावश्यक व अपायकारक अशा जीवजंतूंचा नाश होतो. फटाके जरूर उडवावे, पण त्याचा अतिरेक करू नये. त्यानंतर पाडवा येतो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी भगवान विष्णूंनी बटू वामनाच्या रूपात येऊन देवदेवतांना डोईजड झालेल्या अशा बळीराजाला पाताळात ढकलले. या दिवशी एकमेकांना भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला जातो. या दिवशी सरस्वती पूजन करून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. नवीन कामास सुरुवातही केली जाते. त्यानंतर भाऊबीजेचा दिवस येतो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. यमाची बहीण यमुना हिने भावाची आठवण या दिवसाचे वरदान घेतले आहे. हा दिवस भावाच्या बहिणीने भावाला स्नान घालावे, मिष्टान्न खाऊ घालावे व त्याच्या आयुर आरोग्यासाठी प्रार्थना करून औक्षण करण्याचा हा दिवस. ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी चंद्राला भाऊ मानून औक्षण करावे. दिवाळी हा उत्सव आनंदाचा, समाधानाचा आहे. तसेच तेजाची पूजा करण्याचा दिवस आहे. हा उत्सव आहे. या दिवाळी उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा व दुसऱ्याचाही आनंद द्विगुणित करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्णार्पणमस्तु.